नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आज आपण एका अशा जगाची गोष्ट पाहणार आहोत. एक असं जग जे शब्दांच्या पलीकडचं आहे. कथेचं नाव आहे 100 शब्दांचे जग. जरा विचार करा, जर बोललेल्या प्रत्येक शब्दाची किंमत आपल्या आयुष्यातली एक खास आठवण असती तर काय झालं असतं? हो, याच एका प्रश्नाभोवती फिरते ही संपूर्ण कथा. चला तर मग जाऊया या अनोख्या जगात. एक असं जग जिथे शांत राहणं, मौन बाळगणं हे फक्त चांगलं नाहीये, तर अक्षरशः जगण्यासाठी गरजेचं आहे. तर या जगाचे नियम ना मोठे विचित्र आणि तितकेच कडक आहेत. बघा, दिवसाला प्रत्येकाला बोलायला मिळतात फक्त 100 शब्द. फक्त 100. आणि समजा कोणी चुकून 101वा शब्द बोललाच, तर शिक्षा म्हणून त्याच्या आयुष्यातली एक सुंदर आठवण कायमची गायब. आणि जर सगळ्याच आठवणी संपल्या, तर त्याला म्हणतात मानसिक मृत्यू. विचार करा, अशा जगात नाती कशी टिकत असतील? प्रत्येक संवादाची तर रोज परीक्षाच असते. आणि हा आकडा 100. रोज सकाळी इथल्या प्रत्येक नागरिकाच्या मनगटावर एक डिजिटल पट्टी असते आणि त्यावर हाच आकडा दिसतो. आपल्या कथेचा जो नायक आहे आर्यन, त्याच्याही मनगटावर हा आकडा चमकतो. हा आहे त्याचा आजच्या दिवसाचा शब्दांचा कोटा. पण मग अशा जगात जिथे प्रत्येक शब्दाला किंमत आहे, तिथे प्रेम कसं व्यक्त होत असेल, नाही का? चला, आर्यन आणि ओवीच्या गोष्टीतूनच हे समजून घेऊया. आर्यनला सकाळी उठून ओवीला शुभप्रभात म्हणावंसं वाटतं. पण थांबा, शुभप्रभात म्हणजे 2 शब्द गेले. म्हणून तो काय करतो? फक्त तिच्या केसांवरून हळवार हात फिरवतो. खर्च 0. शब्द ते दोघेही असेच करतात. शब्दांची बचत करण्यासाठी पाटीवर चित्र काढतात किंवा फक्त एकमेकांना स्पर्श करून बोलतात. खरंच, जेव्हा शब्द इतके महाग होतात, तेव्हा कृती किती मौल्यवान ठरते, नाही का? आता हे बघा, नाश्त्याच्या टेबलवर ओवी फक्त एकच शब्द विचारते, आज. बस, फक्त एक शब्द. पण तिचा पूर्ण प्रश्न आर्यनला कळतो. आज लवकर घरी येशील का? त्यांचं नातं इतकं घट्ट आहे की त्यांना शब्दांची गरजच नव्हती. एक नजर, एक अक्षर, बस तेवढं पुरेसं होतं. पण त्यांच्या या शांत, सुंदर जगात एक मोठं वादळ येणार होतं. एक असं संकट जे फक्त त्यांचं नातं नाही, तर ओवीचं आयुष्यच धोक्यात घालणार होतं. अचानक ओवीची तब्येत खूप बिघडते. तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टर्स जे सांगतात, ते ऐकून पायाखालची जमीनच सरकते. डॉक्टर म्हणतात, तिच्या मनात साचलेले न बोललेले शब्द, तिच्या भावना, याच गोष्टी विष बनून तिच्या हृदयावर हल्ला करत आहेत. किती विचित्र आहे हे. ज्या मौनामुळे, ज्या शांततेमुळे ते जगत होते, तेच मौन आता तिचा जीव घ्यायला निघालं होतं. आणि तिला वाचवण्याचा उपाय? फक्त एकच उपाय होता. तिच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदी आठवण तिला पुन्हा एकदा ऐकवायची. पण यात एक मोठी अडचण होती. या आठवणीसाठी कमीत कमी 200 शब्द लागणार होते. 200 शब्द. आता आर्यनसमोर एक असा प्रश्न उभा होता, ज्याचं उत्तर देणं जवळजवळ अशक्य होतं. एकीकडे जर तो 200 शब्द बोलून ओवीला वाचवणार, तर तो स्वतःच्या सगळ्या आठवणी गमावणार. तो ओवीलाच विसरून जाणार. आणि दुसरीकडे जर तो शांत राहिला, तर त्याच्या आठवणी तर वाचतील, पण ओवी नाही वाचणार. आणि मग आर्यन एक निर्णय घेतो. तो आपल्या आठवणींची, आपल्या भूतकाळाची पर्वा करत नाही. तो तयार होतो आपल्या प्रेमासाठी सर्वात मोठा त्याग करायला. तो ओवीच्या बेडजवळ उभा राहतो. त्याच्या मनगटावरचा आकडा दाखवतो. 85. फक्त 85 शब्द शिल्लक होते. आणि त्याला पक्क माहीत होतं, हे शब्द अजिबात पुरणार नव्हते. आणि तो बोलायला सुरुवात करतो. ओवी, आठवतंय त्या दिवशी? तो सांगू लागतो त्यांच्या पहिल्या भेटीची गोष्ट. तो मुसळधार पावसाचा दिवस आणि त्याच्या मनगटावरचा आकडा वेगाने खाली येतोय. 85, 50, 10 आणि 0. त्याचा आजचा कोटा संपतो. एक छोटासा अलार्म वाजतो. त्याला थांबायला सांगतो. नियमानुसार त्याला आता एकही शब्द बोलायचा नाहीये. पण तो थांबत नाही. त्याचा आकडा आता मायनसमध्ये जायला लागतो. निगेटिव्ह. हॉस्पिटलमध्ये मोठा सायरन वाजू लागतो. आणि आर्यनला जाणवतंय त्याच्या डोक्यातून आठवणी पुसल्या जात आहेत. ओवीला प्रपोज केलेला तो क्षण आता त्याला आठवत नाहीये. पुसला गेलाय. आकडा -500 वर पोचतो. तो तिची आठवण पूर्ण करतो. शेवटचे शब्द बोलतो आणि खाली कोसळतो. त्याच्या मेंदूत ओवी नावाचा जो कप्पा होता, तो आता पूर्णपणे रिकामा झाला होता. त्याच्यासमोर झोपलेली ती स्त्री कोण आहे, हेही त्याला आता माहीत नव्हतं. आर्यनच्या या त्यागाने ओवीचा जीव तर वाचला होता, पण त्यांची प्रेम कहाणी एका अशा वळणावर आली होती, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. जेव्हा ओवी शुद्धीवर येते
आणि आनंदाने आर्यनकडे बघते तेव्हा तो तिच्याकडे एकदम अनोळखी नजरेने बघतो आणि विचारतो, तुम्ही कोण? हा एकच प्रश्न तिच्या काळजाचा ठोका चुकवून जातो. पण पण त्या क्षणी ओवी खचत नाही, अजिबात नाही. ती स्वतःला सावरते, डोळे पुसते आणि त्याचा तो अनोळखी हात आपल्या हातात घेऊन अगदी शांतपणे म्हणते, नमस्कार, मी ओवी. आपण आपण याआधी कधी भेटलो नाही, पण समजा ना की आज आपल्या ओळखीचा पहिला दिवस आहे. आणि नंतर ती आपल्या वहीत एक गोष्ट लिहिते, एक निश्चय. मी तुला पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पाडेन आणि यावेळी एकही शब्द न वापरता. त्यांची गोष्ट इथे संपत नाही. उलट जिथे शब्दांची मर्यादा येते तिथूनच त्यांच्या खऱ्या कृतीच्या प्रेमाची गोष्ट सुरू होते. आर्यन आणि ओवीची ही कथा एक प्रश्न नक्कीच मागे सोडून जाते. प्रेम नक्की कशाने घडतं? शब्दांनी की कृतीतून, त्यागातून? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.